पोलीस अधिकारी ते प्रयत्न करतात की कुठेतरी निवडणूक बंद कशी होईल याच्यावर त्यांचा एक प्रयत्न असतो. मग ते कुठेतरी शिवजयंती आली आपल्या लोकांना नोटीस द्यायच्या, रामनवमी आली लोकांना नोटीस द्यायच्या, संभाजी महाराजांची निवडणूक आली त्याला नोटीस द्यायची, जेणेकरून आपले लोक आले नाही पाहिजे. एका नोटीस आली की तुला दुसरा सांगतो की नोटीस मला आली काही जाऊ नये. असं सातत्याने दरवर्षी तो प्रयत्न असतो त्यांचा की आपली संख्या ती कमी करायची. मी त्या दिवशी त्यांना म्हटलं की तुम्ही या नोटीस देता सण उत्सव काय फक्त एका समाजाचा हिंदूंचेच नसतो, बाकीचे सण उत्सव. मागच्या वर्षी ईदगाह मैदानावरती फिलिस्तीनचा झेंडा पडतो. कोण फिलिस्तीन, कसला फिलिस्तीन त्याचा नकाशा सुद्धा माहिती आहे. त्याचं काय कारण आहे झेंडा पडतो ठीक आहे पुन्हा दाखल, पण भडकवायचं कारण काय हाच माझ्या समोर दुसऱ्या देशाचा काही प्रकारचा आपल्याला पुरता असायचं काय कारण नाही. तो काय चांगला आहे वाईट यानंतरच आहे, त्याचे काय विचार आहेत हा नंतरचा भाग. त्याचा झेंडा इथे येतो कसा हा देखील फार मोठा तुम्हाला सांगतो आपल्या कसा विचार करण्याचा. आणि म्हणून त्यांना अधिकाऱ्यांना म्हणलो तुम्ही आता बरंच नमाज होणार आहे, ईद होणार आहे, किती लोकांना नोटीस बजावते बजवल्या किती बजवल्या बजवल्या त्याच्यानं कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं कारण बजवल्याला सांगतो. म्हणजे फक्त आपल्याला टार्गेट करायचं आणि आपल्या नोटीस काढायचं हे त्यांचं सातत्य कुठंतरी आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मला सांगतो त्या दिवशी आमची छोट्या स्तरावरती काही करायची मंडळीची चर्चा झाली, बैठक झाली आणि मला सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला पारंपरिक मार्ग जो त्यांनी काढायचे, आता काही वेगळं काही मागणी नाही म्हणते, आपली पारंपरिक पद्धतीने. आणि त्या दिवशी आपण सर्वांनी मिळून सगळ्यांच्या विचारानं आपण घोषणा देखील केली आहे की प्रभू रामचंद्रांची रामनवमी राम जन्मोत्सव त्या दिवशी जो आहे त्या दिवशी आपले मिरवणूक आपली जी निघणार तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून असणाऱ्या आपल्या मायवळा परिसरातून तात्या टोपेच्या चौकापर्यंत, तिथनं कोतवाली पोलीस स्टेशन मार्गे आपण माणिक चौक मार्गे कापड बाजार आणि कापड बाजारातून तेलीकुंटातून चितळे रोडवर चौपाटी कारंजा आणि दिल्ली गेटची. आणि माझं म्हणणं आहे की जो पोलिसांचा अट्टाहास आहे की कोतवालीच्या पासून नको, कोतवाली पासून जर लोक सुरक्षित नसतील पोलीस स्टेशनच्या भिंतीच्या बाजूने जर आपली लोक सुरक्षित नसेल तर आपल्याला सुद्धा इथं खायचं काय हा विचार. कारण पोलीस स्टेशनची भिंत आहे ती सगळी बाजू आहे, तात्या टोपेच्या पुतळ्याच्या बाजूला जी भिंत आहे ती दगडी भिंत आहे, ती कोतवाली पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशन आपण त्याला म्हणतो ती त्याची भिंत आहे. आणि मग तिथून जर आपण सुरक्षित जाणार नसेल तर आपण मिळून काढायचा. हा देखील पोलिसांसमोर आपल्या समोर आव्हान नाहीये, पोलिसांसमोर आव्हान आहे की कोतवालीच्या शेजारून कसं जायचं. तिथे जर त्यांना भीती वाटत असेल तिथून गेल्यावर काहीतरी होईल, हे पोलिसांचा अपयश नाही, हे आपलं कोणाचाही अपयश नाही, पोलिसांचा अपयश. आपल्याला त्या प्रकारचे विचार करण्याची आवश्यकता नाही. विचार प्रशासनाने करायचा, त्यांच्याकडे पोलीस दल आहे आणि धुडगूस घालणाऱ्या अवलादी या कोणाच्या असतात हे देखील त्यांना माहिती आहे. ते काय सांगतात ते आवळ्याच्या सोडून ते आपल्या सांगतात इकडून नका जाऊ, इकडून जा, इकडून नका जाऊ. कोतवाली पासून उलट सुरक्षितपेक्षा कुठलाच स्पॉट नसतो. आणि जर त्यांनी सांगावं की तुम्ही तुमचे संपूर्ण आपल्या हिंदू बांधव उभा करावं, आपल्याला इथं संरक्षण द्यावं, आपण सुद्धा सगळेजण देऊ, काही हरकत नाही. आपण सगळे उभा राहू, आपण तिकडून पुढे काढून देऊ, त्यांनी भिंतीच्या हातून थांबावं, आपलं काहीच म्हणत. तुम्हाला जरी कोणी तुम्हाला सांगतो की सांगितलं की इकडून करा तिकडून करा,
आपलं एकदा ठरलंय, सगळ्यांच्या विचारात ठरलंय ना? वाटवली पोचवलं जाणार ना? आपली जी चर्चा आहे, जो नकाशा आहे, तर आपण वाटवली टाकू. आपण कुठलाही चौक टाकू. वाटवली स्टेशन मार्गे आपल्याला जायचं. हे जे म्हणतात तिथून जाणार नाही, आपण वाटवलीच्या मार्गाने जाणार. एवढं लक्षात ठेवायचं. आणि आपला निर्णय आज झालाय, सगळ्यांच्या एक मताने झालेला आहे. बरोबर आहे ना? त्या एक मताच्या निर्णयाप्रमाणे आपण सगळे मान्यवर मंडळी आपण 6 तारखेला, जसं आता आठवले साहेबांनी सांगितलं,